अभय सर काय म्हणताय? लॉकडाऊन मी कसं? काय छान छान आहे, चांगला आहे. सर आपलं आपण एक 2-4 आठवडे झाले म्हणजे 5 आठवडे झाले आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. अजून आपल्याला लॉकडाऊनमध्ये राहायचंय. सो लॉकडाऊनमध्ये असताना प्रत्येकजण काहीतरी विचार करत असतो. काही वेगळ्या गोष्ट चाललेली असते कोणाचं काय. तर सध्या तुमचं कसं रुटीन आहे आणि काय चाललंय? आणि पहिलं लॉकडाऊन जे झालं म्हणजे 22-25 पासून जे लॉकडाऊन झालं त्याच्या एक आधी महिना आला बघ. 15 येस येस 15 तारखेपर्यंत पासून सगळं बंद होत आलेलं. तर इज देअर यू आर वर्किंग ऑन अ शूट ऑर समथिंग एल्स काही दुसरं चाललं होतं? मी शूट करत होतो गेल्या महिन्यात 8 तारखेपर्यंत. हां, म्हणजे 8 तारखेला मी शेवटचं शूट केलं आणि हां. त्यानंतर जरासा आजारी पडलो आणि तो तो आजार माझा थोडासा प्रोलॉन्ग झाला एक 10 दिवसासाठी. हो, तेव्हा मी घरातच होतो आणि हो, हो. त्यानंतर आजारातून बाहेर पडेपर्यंत लॉकडाऊन सुरू झालं. तेव्हा सक्तीची विश्रांती डॉक्टरनी तशी विश्रांती घ्यायला सांगितली होती मला. हां, त्यामध्ये सक्तीची विश्रांती झालीच माझी. हां. आणि बाकी पण माझं असं काही रेग्युलर डेली सोप म्हणा किंवा असं काही चाललेलं नव्हतं. त्यामुळे मला असं नाही झालं, की बाबा माझं शूट म्हणजे खंड पडला आणि अर्धवट काम राहिलं. जी माझी हो. कामं होती सगळी माझी कामं संपली होती. म्हणजे माझं फेब्रुवारीमध्ये एका वेब सीरीजचं काम संपलं होतं. त्याच्यानंतर एका चित्रपटाचं काम संपलं होतं. आणि ह्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एका एपिसोडी सीरियलचं एपिसोडचं काम संपलं होतं. त्यामुळे कामं माझी संपली होती हातातली. अर्धवट काही राहिलं नाहीये माझं. हां. येस. म्हणजे जो सुखावह क्षण असतो तो, की म्हणजे काम थोडंसं राहिले, 10 दिवसाचं शूट राहिले, 5 दिवसाचं शूट राहिले असं नाहीये. पूर्ण संपवून तुम्ही घरी बसले. त्यामुळे टेन्शन नाही तसं. हे बघ ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक सुखावह पण आहे, दुखावह पण आहे. कारण हां. सगळेच हे सीरियलमध्ये काम करणारे लोकं आजकाल डेली बेसिसवरती काम करतात. त्यामुळे हो, गेले दीड महिना मी रोजगार हमी योजनेतनं बाहेर फेकला गेलेला असल्यामुळे तो डेलीवाला जो चक्कर आहे, तो बंद आहे. त्यामुळे ते दुखावं आहे. पण ते कुणाचं काम दुखावलं. अडलं नाही आहे. हो, काम ते अडलेलं नाही आहे. कामं संपलेली आहेत. त्यांचीही आणि माझीही. हे असं नाही की बाबा माझे सीन राहिलेत आणि माझे सीन राहिलेत किंवा थोडंसं एक शेपूट राहिलंय. हो. तसं आहे ना, त्यामुळे दोन्ही अर्थाने सुखावह पण आहे आणि दुखावह पण आहे. त्यामुळे पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत. पण तर एकाधिक तुम्ही सुखावह आहे कारण त्यामुळे बाहेर जात नाहीये मी किंवा कुणीच बाहेर पडत येस. नाहीये आणि ओके. त्यामुळे घरात थांबणं हे गरजेचं आहे. तर मला ब्रेव्हार्टबद्दल थोडं विचारायला आवडेल, की संग्राम संमेलनचा पहिला म्हणजे त्याचा पहिला फिल्म आणि सगळी एवढी मोठी एन्सेम्बल कास्ट होती. तर त्या कास्टिंग आणि त्याच्याबद्दल सांगा ना थोडं, ती कास्टिंग कसं झालं आणि तो रोल कसा आला? कास्टिंग कसं झालं म्हणजे मी दासबाबूंबरोबर जवळपास 2005 सालापासून काम करतो आहे. येस. अ, त्यांचं असं आहे, की त्यांचं प्रेम आहे म्हणायला हरकत नाही माझ्यावरती आणि तो एक असा माणूस आहे, की ज्याचं त्याच्या कलाकारांवरती प्रेम आहे. म्हणजे जेव्हा नवीन त्यांच्याकडे एखादी कन्सेप्ट येते किंवा नवीन काम येतं, दासबाबू एक लिस्ट घेतात आणि ते म्हणतात, की मला ही लोकं या सिनेमात किंवा या सीरियलमध्ये हवी आहेत आणि ही लोकं मला याच्यामध्ये अकोमोडेट करून द्या. सो फॉर्च्युनेटली मी त्या लिस्ट मधला एक माझं नाव आहे. म्हणजे अभय ए ने सुरू होतं म्हणून सुरुवातीपासून असं नाहीये. कारण वी स्टार्ट्स फ्रॉम ए पण असं नाहीये. पण आहे ते. आणि मुळामध्ये सच्चिदानंद कारखानीस ते दुर्दैवाने आता काही महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. तर कारखानीस काकांच्या लाईफवरती ती स्टोरी आहे. जो रोल अरुण नलावडेंनी केला होता आणि त्यांचा हो, मुलगा हो. निखिल अशा दोघांच्या या संबंधांवरती स्टोरी आहे. अतिशय इन्स्पायरिंग स्टोरी आहे. आणि मला दासबाबूंचा फोन आला. मला म्हणाले, की "अभय मी फिल्म करतो आहे." म्हटलं, "मला माहिती आहे दासबाबू, कारण तुम्ही ऑलरेडी Facebookला इंटरव्ह्यू दिलेला आहे. सांगितलेलं की फिल्म करतोय आणि मी तुम्हाला काही विचारलं नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही असेल तर मला सांगाल, नसेल तर मला तुम्ही सांगणार नाही. सो आय हॅव फेथ इन माय डायरेक्टर्स, ऑल डायरेक्टर्स." येस, ते येस. म्हटले, "नाही रोल आहे, पण मला कसं तरीच वाटतं तुला सांगायला, की त्या सिनेमामध्ये तुला एकही वाक्य नाहीये." तो मैंने कहा, "दासबाबू डायलॉग कोई इम्पोर्टेंट नहीं होता और अगर आप चाहते हो, आप अगर इफ यू वांट मी इन द फिल्म तो इसका मतलब कुछ ना कुछ तो होगा डेफिनेटली बिकॉज़ आई नो यू बिलीव मी एंड यू ट्रस्ट मी एज़ एन एक्टर, व्हिच इज़ वेरी इम्पोर्टेंट थिंग फॉर एन एक्टर. If somebody trusts you as an actor, trust in your capacity and capability." So I said, "Okay." आणि तो जो सच्चिदानंद कारखाने जे काका आहेत, त्यांचा मुलगा त्यांचा सॉरी त्यांच्या मुलावरती फिल्म होती ती. पण त्याचा भाऊ जो आहे शेखर, त्याचं कॅरेक्टर होतं आणि ॲक्चुअली अ रिअल लाईफ कॅरेक्टर, की जो मनानं खूप चांगला आहे, पण हो. अल्कोहोलिक आहे. आणखीन पडून असतो. बट ही इज अ व्हेरी काय म्हणतात त्याला इमोशनल पर्सन, बट ही डझंट एक्सप्रेस एनिथिंग. ही डझंट स्पीक ॲट ऑल. आणि मला म्हणाले असं-असं आहे. पण त्यावेळेला माझं काय झालं होतं, की माझी सीरीज चालली होती प्रीती परी तुझं बरी. तर मला कॅरेक्टर ऑब्झर्वेशनला वेळ नाही मिळाला किंवा सच्चिदानंद काकांना मला तसं भेटता नाही आलं. सो मी पहिल्या दिवशी शूटिंगला गेलो
आणि मी फक्त समजावून घेतलं काय कॅरेक्टर आहे काय नाही. ते काय श्रीकांत बोजेवार जो लेखक आहे, महाराष्ट्रांचा हो, निवासी लेखक आहे, जुना मित्र आहे. त्यांनी लिहिलं हो. होतं ते आणि मी केलं आणि झाल्यानंतर पहिल्या दिवशी खूप असं इमोशनल काहीतरी सीन्स होते, त्याच्यामध्ये बोलणं नव्हतं आणि मग शूटिंग संपल्यानंतर मला सच्चिदानंद काका म्हटले, कारखाने काका म्हटले, की "अरे, तू शेखर आहेस." मी म्हटलं, की मी भेटलो नाही त्यांना कधी, मला माहिती नाही, काही नाहीये. पण जर तुम्ही तुमचाच भाऊ तुम्ही म्हणत असाल आणि मी फक्त त्याची इमोशनल एक हे पकडली, की बाबा काय असेल त्या माणसाचं कॅरेक्टर, कसं असेल? आणि मग शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ते स्वतः शेखर कारखाने सेटवरती आले होते आणि आय सॉ हिम आणि व्हेरी क्वायट, नाईस पर्सन, नाईस ह्युमन बीइंग. तर त्याच्यामध्ये असं होतं, की मला अजिबातच बोलायचं नव्हतं त्या सिनेमामध्ये. त्यामुळे जनरली असं असतं ना, की ॲक्टरला वाटतं, की मला समजा खूप डायलॉग असेल, तर मला चांगला रोल आहे माझा. तर असं काही नसतं. तुम्ही तुमच्या सायलेन्सचा प्रेझेन्स हा जाणून देऊ शकता आणि मुख्य म्हणजे समटाईम्स द थॉट्स, द एक्सप्रेशन स्पीक्स मोर दॅन द वर्ड्स. हो. आपल्याला बरेचदा काही लोकांचं चेहऱ्याकडे बघून आपण म्हणतो, की काही प्रॉब्लेम आहे का? काही बरं आहे का? ठीक आहेस ना? "तो काय झालं तुला?" सो शब्द हे आपल्या भावनाचं शेवटचं एक्सप्रेशन असतं. त्यामुळे त्याची जी काही जडणघडण असते, ती दाखवणं ज्याला सबटेक्स्ट असं आम्ही आमच्या ॲक्टिंगच्या भाषेमध्ये हो, म्हणतो. हो. तर ते सबटेक्स्टमध्ये काम करायला मला खूप चांगली संधी त्या सिनेमामध्ये मिळाली आणि त्याचं अप्रिसिएशन पण झालं. काही पेपर्समध्ये वेगळं लिहून आलं होतं. बट दॅट इज ओके. म्हणजे मला खूप चांगला एक अनुभव त्याच्यामध्ये होता आणि येस. प्लस अरुणदादा होते त्याच्यामध्ये आपले विलास उजवणे त्याच्यामध्ये होते. बरीच लोकं हो, त्याच्यामध्ये होती. हो. या लोकांबरोबर काम करताना पण बरं वाटतं. त्यांच्याबरोबर त्यांची एक प्रोसेस बघायला मिळते. मला दडपण कधी येत नाही मोठ्या लोकांबरोबर काम करताना. आनंद वाटतो आणि प्रोसेस बघता येते त्या लोकांची. म्हणजे आता मी जसं आता विषयात विषय निघाला म्हणून सांगतो मोठ्या लोकांचं. डॉक्टर शिवम लागूंबरोबर मी एका नाटकात काम केलं होतं. अशोक सराफाबरोबर हां, नाटकात काम केलं होतं. प्रभाकर हां. पणशीलाबरोबर नाटकात काम केलं होतं. सिनेमामध्ये काम करणं कसं आहे, की तुमचा क्लोजअप काढून घेतात, त्यांचा क्लोजअप काढून घेतात, सिनेमा जोडला जातो. जसं तुम्हाला आपण हे एडिट करणार आहोत हो, कार्यक्रम. हो. त्यामुळे येस. समोरासमोर होत नाही आणि रिहर्सलमध्ये होत नाही. पण जेव्हा आपण नाटकात काम करतो, डॉक्टर लागूंवर मी साधारणपणे 1.5 महिना तालीम केली होती पुण्यामध्ये. महेश एलकुंचवार त्या नाटकाचे लेखक होते आणि दिग्दर्शक पण होते आणि क्षितिजापर्यंत समुद्र असं नाटकाचं नाव होतं. त्यात अमृता सुभाष होती, त्याच्यानंतर माधुरी पुरंदरे त्याच्यामध्ये होती. माधव अभ्यंकर होता, रात्रीचे खेळ चालेमधला. बरेच लोकं त्याच्यामध्ये होते. ती जी प्रोसेस असते नाही का मोठ्या लोकांबरोबर काम करायची. अशोक सराफावर जवळपास 3.5 महिने तालिमी केल्या होत्या अनधिकृत नाटकाच्या. त्यानंतर 1.5 महिना मी प्रभाकर पणशीकरांबरोबर तालमी केल्या होत्या. तर ती प्रोसेस हां. बघायला खूप छान वाटते, की काय असेल लोकं मोठी का होतात? लोकं लोकांसाठीच असतात. कोणी मोठा ॲक्टर, छोटा ॲक्टर नसतो. तो त्यांच्या प्रोसेसनी, त्यांच्या डिसिप्लिननी, त्यांच्या शिस्तीने मोठा होत असतो. कारण ते किती प्रामाणिकपणे त्यांचा रोल सादर करतात. हा हा जो फॅक्टर आहे ना, तो त्यांना मोठा करत असतो. कारण त्यांचा हो. रोल फेमस होतो आणि ते ही बिकम्स हिरो. म्हणजे अशोक येस. सराफांचा मध्ये इंटरव्ह्यू एक कार्यक्रम चालू होता टीव्हीवर. त्याच्यामध्ये असं होतं, की रामराम गंगाराम च्या वेळेला रामराम गंगाराम का कुठला तरी सिनेमा, पहिला सिनेमा दादा कोंडके बरोबरचा, की ते सिनेमाला हो. गेले ते त्यांचा भाऊ. मध्यंतरामध्ये त्यांना कुणीतरी 4 लोकांनी बघितलं आणि सिनेमा संपल्यानंतर एक स्टार जन्माला आला होता. सो हां. तुम्ही तो कसा प्रामाणिकपणे किती सादर करता, हे महत्वाचं हो. आहे आणि ब्रेव्हार्टमध्ये मेन रोल नसूनही मेन रोल हा संग्रामचा आणखीन अरुणदादांचा असूनही नोटीस केलं गेलं. मला असं वाटतं की थोडासा प्रामाणिकपणाचा आणि दिग्दर्शकाचा विश्वास हा होता. तो खूप चांगला अनुभव होता ब्रेव्हार्टचा. आता लॉकडाऊन आहे. 3-4 आठवडे आपण आतमध्ये आहोत आणि ही सगळी परिस्थिती बरीच लोकं फिरतायत आणि काय म्हणजे जे नकोय बघायला ते पण बघायला मिळतंय. बरेच काही विचित्र प्रकरण होतंय आणि ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन प्रत्येकाचं काही ना काही याच्यावर एक हे चालू आहे. म्हणजे आतमधल्या आतमध्ये माणूस कुढतोय. काय याच्यावर कसं होणार? का होणार? तर इज माझं देअर असं एनी म्हणणं आहे व्ह्यू तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये काय म्हणणं आहे का याच्यावर? मी तुला सांगतो माझ्या आयुष्यामध्ये 2 प्रसंग असे आलेले होते, ह्या अशा पद्धतीचे. म्हणजे 71 साली जेव्हा भारत-पाकिस्तान युद्ध झालं होतं, तेव्हा मी खूप लहान होतो, पण मला थोडीफार मेमरी बदाम न खाताही काही शार्प आहे. म्हणजे ती एक मेमरी शार्प आहे, की त्यावेळेला लॉकडाऊन असायचा, पण ब्लॅकआउट असायचा. आणि हो. त्या काळामध्ये दिवाळीच्या काळामध्ये दुर्दैवाने माझी मामी फटाके वाजवत असताना भाजली होती आणि माझ्या आई आणि वडिलांना तिथे बघायला म्हणून मुंबईला जायला लागलं होतं आणि त्यावेळेला मी अ, अलिबागला राहायचो आम्ही. हां. त्यावेळेला ब्लॅकआउट नावाचा प्रकार होता, की तुम्ही रात्री हां. गेला तुम्हाला अंधार असायचा. तो हो. एक प्रकार होता, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कारण रात्री दिवे लावले कदाचित तुम्हाला तो बॉम्ब हल्ला होऊ शकतो, तुमच्यावरती क्षेपणास्त्र पडू शकतात वगैरे असा तो प्रकार ब्लॅकआउट माहिती असेल. ते हो. होतं आणि हे गॉंग लॉकडाऊन. वाजायचं. गॉंग. गॉंग एक्झॅक्टली. वाजायचा मला तेव्हा. असं म्हणायचं आहे, की त्यावेळी लोकांना त्रास झाला असेल, ही 71 सालची गोष्ट आणि आज 2020 मध्ये साधारणपणे 40
50 वर्षाचं अंतर आहे त्याच्यामध्ये. पण हो. शून्य होती लोक त्यावेळेला म्हणजे ब्लॅकआउटला करायचे. उगाच आगाऊपणा करत कुठेतरी दिवा लावून बसायचे नाहीत, काही करायचं नाही. पण आजकाल लोक आपल्याच फायद्याचं आहे, आपल्या सोयीसाठी आहे, गव्हर्नमेंटहून उडून सांगत आहे. पण का हो. ऐकत नाहीत लोक? हो. अदरवाईज तुम्ही जेव्हा कामाला जाता तुम्हाला वाटतं की झक मारलं काम जाऊ दे, बरोबर आपण घरात झोपूया, घरात बसूया, टाईमपास करूया. तुम्हाला संधी दिलेली आहे. कसं असं माहितीये ना, की बरेचदा असं म्हणतो की "नाही रे, मला विचार करायला वेळच मिळत नाही. सो हेक्टिक. आय एम लाइक डायिंग विथ द प्रेशर अँड फलाना-ढिमकाना" असं हो. काही-काही वेगळ्या हो. भाषेमध्ये बोलतात. येस, येस, माझं दिलेली येस, आहे संधी. मला कुटुंबावर वेळच घालवायला मिळत नाही. बी विथ युअर फॅमिली देन. येस. ती हे लोकांनी खूप त्याच्यावर आपल्याकडे ना फालतूची विनोदबुद्धी खूप आहे. म्हणजे एखादी हां. गोष्ट घडली नाही, की ती घडून संपेपर्यंत त्याच्यावरती WhatsAppवरती फालतूचे विनोद निर्माण होतात. मग हो. लॉकडाऊन असू खरं. दे, मग काही असू दे त्याच्यावरती कुठले त्याला लोकांचं सीरियस नाहीये. लोकांची क्रिएटिव्हिटी ही त्याच्यामध्ये फार वाया जाते. मला असं हो. म्हणायचं की हे लॉकडाऊन कुणासाठी आहे? ज्यांनी लॉकडाऊन केलं ते घरात सुरक्षितच आहेत ना. पण ते सांगतात की हो. तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे ना. म्हणजे माझ्यासाठी आहे की नाही? माझ्यासाठी हां. माझी आई आहे 80 वर्षाची तिच्यासाठी आहे की येस, नाही हे सगळं? मग तुम्ही येस. भाजी तुमच्या आयुष्यामध्ये भाजीसाठी जगता का जगण्यासाठी भाजी हवी असते? नाऊ यू खरं. डिसाईड ना. पण तुमच्या येस. भाजी घेण्यानेच तुम्ही आणखीन 4 लोकांना त्रास देता ना. हो. मुद्दा असा येस, येस. आहे की तुम्हाला हो. डिसिप्लिन पाळा ना. आता कसं शाळेमध्ये शिकवलं तर एक हाताचं अंतर घेऊन उभं करा, अमुक करू नका. हो. ह्या गोष्टी जर तुम्ही शिकल्या असतील तर त्या फॉलो करा ना आणि इट इस नॉट तुम्हाला काही फॉलो करायला फार अडचण नाहीये रे. ते नाहीच, नाहीच. तुमच्यासाठीच आहे. हो. पण ते मला दिसत नाहीये. मग त्याच्यामध्ये मी सुद्धा थोडा सामील होतो. मला लाज वाटली म्हणून परत आलो. जेव्हा लॉकडाऊन 24 तारखेला डिक्लेअर झालं, त्या दिवशी असं होतं की अरे बापरे! आता पुढचे 21 दिवस करायचं काय? हो. मग मी पण तोंडला रुमाल बांधून पिशवी घेऊन गेलो आणि लोकांना बघितलं लोकं गर्दीत उभी होती. मी गर्दीत उभा राहिलो वेड्यासारखा आणि नंतर असं म्हटलं की "अरे बापरे! मग त्यांच्या आणि माझ्यात फरक काय राहिला?" मग मी तर तेच करणार असेल वेड्यासारखं की घरामध्ये आहे पुढचे अजून 10 दिवस सामान जाईल एवढं आहे. काय ना, तर काय डाळ, तांदूळ, तेल एवढे प्रकार असू शकतात ना. आपल्याकडे भाजी नसेल ठीक हो. आहे. पण मी तेच हो. करतो. ही सायकॉलॉजी आहे ना, सायकॉलॉजी बदलली पाहिजे असं मला वाटतंय. कारण हे शेवटी येस. मला सांगा ना, इतके दिवस होऊनही आज बरोबर महिना होईल, 24 तारखेला महिना होईल. मुंबईमध्ये हो. संख्या वाढते ना पुण्याची. हो मी ना. काल बघितलं मुलुंडमध्ये किंवा काही ठिकाणी भयंकर गर्दी होती. अरे काय आहे? तुम्हाला कळत नाहीये का? तुम्हाला समजत हो. नाहीये का? आणि मग तुम्ही हो. प्रत्येकाला माझं असं म्हणणं गव्हर्नमेंटला सांगायची गरज काय आहे? हो. तुम्हाला एक रिस्पॉन्सिबल नागरिक तुम्ही स्वतः तरी स्वतःची काळजी घेता की नाही? मग घ्या ना मग स्वच्छतेसाठी तुम्हाला तो बसलेला पंतप्रधान सांगतो, इकडचा तुम्हाला हा मंत्री, तो मंत्री. व्हाय यू नीड अ मंत्री टू रूल यू? हो. तुम्हाला स्वतःचं अंडरस्टँडिंग नाहीये का? किंवा स्वतःची हो. जाणीव नाही का? नागरिक म्हणून आणि तुम्ही सांगाल की आमचं हे अमुक पडलं गव्हर्नमेंट मदत करा, तमुक पडलं गव्हर्नमेंट मदत करा. गव्हर्नमेंट का मदत करेल तुम्हाला? हेल्प युअरसेल्फ ना. येस, जे तुम्हाला दारू हवी येस. असेल तुम्ही स्वतःहून दारू पिता ना, गव्हर्नमेंट दारू देत नाही ना. यू गो फॉर इट ना. तुम्हाला कॉफी असेल तुम्हाला गव्हर्नमेंट कॉफी नाही तुम्ही तेही मागत बसाल. हो. त्याला अडचण आहे ना. एक मग तुम्ही खरं आहे. सुजाण नागरिक असता रे बोडक्याचे. तर तुम्ही तुमची जबाबदारी जर घेत नसाल, प्रत्येक गोष्टी हो. दुसऱ्या घालत असाल, तर उपयोग काय तुमचा? मग तुमच्या अधिकाराने तुम्ही दुसऱ्या लोकांना सांगायचा. असं माझं म्हणणं आहे, हो. की हा लॉकडाऊन आहे. मला माहिती आहे कसं असतं माहिती आहे ना, की एखादी गोष्ट जबरदस्तीने करायला सांगितली ना, की आपण तिचा रिबेल करतो. हो. मला सांगितलं मला कॉफी आवडते. तर माझ्या आईने म्हटली ना, की कॉफी पी. मला नाही कॉफी प्यायची. मला चहा प्यायचा. मी ग्रीन टी पिईन. कारण तो एक स्वभाव असतो. पण हो. का सांगितलं जातं? कशासाठी सांगितलं जातं? कुठल्या वेळी सांगितलं जातं? ती वेळ पण महत्वाची असते ना राजा. हो. त्या हो. दृष्टिकोनातनं येस. मला असं वाटतं, की लोकांनी जर पाळलं, तर लवकर आपण सुटका होऊ याच्यातनं. हो, जर हो. नाही हो. पाळलं, तर अडकून बसू आणि मग हाकनाक लोकं मरतील उगाचच कारण नसताना. असं मला हो. वाटतं. बोला. येस, येस. येस सर. थँक सर. म्हणजे खूप बऱ्याच काही गोष्टी तुम्ही खरंच चांगल्या सांगितल्यात आणि त्याच अनुषंगाने मला एक थोडंसं मागेच घेऊन जायचं आहे तुम्हाला NSDचा एक्सपिरियन्सबद्दल की यू अरे आर अ NSDयन म्हणजे विद्येचं माहेरघर म्हणजे जसं म्हटलं जातं तसं नाटकाचं आणि थिएटरचं माहेरघर. तर त्या माहेरघरात शिकल्यानंतरचा एक्सपिरियन्स कसा असतो म्हणजे जो बाहेर पडल्यानंतर माणूस बाहेर म्हणजे शिकल्यानंतरचा जो माणूस बाहेर येतो तर त्याबद्दलचा एक्सपिरियन्स कसा आहे म्हणजे ते क्षण बरोबर घालवलेले आणि आहे. मी मी एनएसजीचा एक्सपिरियन्स हा या लॉकडाऊनशी जोडू शकतो. हां. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो ना, हा खूप हां. व्यक्तिसापेक्ष असतो. त्याला आपण हो. रिलेटिव्ह असं म्हणू शकतो. हो. लॉकडाऊनकडे मी असं म्हणतो, की ठीक आहे, आय एम गेटिंग टाईम टू स्पेंड विथ माय ओन सेल्फ. आय एम गेटिंग टाईम टू स्पेंड विथ माय मदर. आय एम गेटिंग टाईम की मला माझ्या घरामध्ये थोडंसं काही करता येईल. तसंच एन-एस-डीमध्ये होतं. एन-एस-डी किंवा कुठल्याही अशा पद्धतीच्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ना तुम्हाला स्पून फीडिंग होत नाही. तुम्हाला हं. स्वतःला शिकावं लागतं.
तुम्ही स्वतः जर इनिशिएटिव्ह घेतलं तर तुम्ही शिकू शकता. एन-एस-डी मध्ये हं. गेल्यानंतर मला असं आलं, की अरे मला जे पुण्यामध्ये असताना मी पुण्यामध्ये माझं कॉलेजचं शिक्षण झालं आणि नाटकाचं बेसिक माझं पुण्यात झालं. जे एक्सपोजर मला मिळालं, नाटक म्हणा, हो, चित्रपट म्हणा किंवा टेलिव्हिजन म्हणा, स्टेज म्हणा. हो, स्टेज म्हणजे नाटक त्याच्याबरोबर डान्स वगैरे, कवितांचा कार्यक्रम, रेडिओ. हो. पण त्याच्याही पेक्षा मला तोपर्यंत तीच एक दुनिया वाटत होती मला. असं होतं की दॅट इज द ओन्ली वर्ल्ड आय हॅव. पण हं. जेव्हा मी एन-एस-डीचं वर्कशॉप केलं आणि एन-एस-डीमध्ये गेलो, तेव्हा मला असं वाटलं की अरे ह्याच्यापेक्षा खूप काहीतरी वास्ट आहे, खूप मोठं आहे. हो, आपली दृष्टी जी असते ना, ही बरेचदा ही संकुचित होऊन जाते. तर आपल्याला हो. तेच चांगलं वाटायला लागतं. आपण कम्फर्ट झोनमध्ये ना स्वतःला राजे समजायला लागतो. कम्फर्ट झोनमधलं सगळं चांगलं असं वाटायला लागतं. पण यू हॅव टू ब्रेक दॅट कम्फर्ट झोन हे मला एन-एस-डीने शिकवलं. मला हो, जर एकाच पद्धतीचं कामामध्ये जर करायचं असेल ना, आय हॅव टू ब्रेक दॅट वर्क. कारण काय हो, होतं मग तुझी ग्रोथ होत नाही. भले हो. तुम्हाला पैसे मिळतील, तुम्हाला नाव मिळेल, पण तुम्ही ॲज अ माणूस आणि ॲज अ कलाकार जी ग्रोथ असते ना, ती ग्रोथ मिळत नाही. साधं उदाहरण देतो. अ, कुणावर कॉमेंट करायची नाही मला, पण तुम्ही आता आम्ही इतके वर्ष काम करतो आहोत. आम्हाला बरेचदा काही ज्युनियर आर्टिस्ट भेटतात, की जे 50-50 वर्ष, 40-40 वर्ष काम करतात. पण ते स्वतःला ना ब्रेक करत नाहीत. त्यांच्यात कॅपॅसिटी असू पण शकते, नाही असं नाहीये. ब्रेक करत खरं नाहीत, त्यामुळे ते त्याच लेव्हलला राहतात. सो हं. तुम्ही हे ठरवायचं असतं, की तुम्हाला ॲज अ ह्युमन बीइंग ग्रो करायचं आहे की नाही आणि एन-एस-डीनी मला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला, एक वेगळा नजरिया दिला बघण्याचा आणि त्याच्यामध्ये असं आलं, की कारण आमचा सेल्फ नावाचा एक स्टडी प्रकार असतो. सेल्फ काय हो, असतं किंवा पुस्तकं असतात. त्या पुस्तकांच्या अनुषंगानं किंवा आत्मचरित्राच्या अनुषंगानं स्वतःकडे बघा. कारण मुळामध्ये तुम्ही कसं आहे, की तुम्ही अभिनेते असता, तुम्ही एक दिग्दर्शक असता. त्यावर तुमचं एक पर्स्पेक्टिव्ह असलं पाहिजे आणि तुम्ही करता तुमचं कॅरेक्टर तुम्ही करता वेगळं एक कॅरेक्टर करता. तुमचं काय हे तुम्हाला कळलं पाहिजे, जर तुम्ही वेगळं काढू शकता. नाहीतर खरं. छापाचे गणपती होते ना, सगळेच कॅरेक्टरमध्ये हो, अभय हो, कुलकर्णी होऊन जाईल. हो. तर त्यामुळे त्यांनी मला एक वेगळा दृष्टिकोन दिला हां. आणि खूप इंडस्ट्रीमध्ये अभिनय शिकवत नाही, तर अभिनय करण्यामागचा एक विचार शिकवला जातो, जो खूप हो, इम्पोर्टंट असतो. कारण हो, कुठल्या कृतीच्या मागे विचार असतो आणि तो विचार जर नसेल ना, तर अविचाराने केलेलं काम काय होतंय तूही बघतोयस, जे आपण आता त्या येस, कोरोनाच्या येस. लॉकडाऊनमध्ये बघतोय, की ज्याच्यामध्ये अविचार करून लोकं काय करतायत. हो, तर हो. अभिनय करताना काय गोष्टी कराव्या लागतात? एखादं कॅरेक्टर करताना काय विचार करावा लागतो? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही थिअरीज भरपूर शिकलो. स्टॅनिस्लॉव्हस्की शिकलो, ब्रेक शिकलो, इब्सन शिकलो, शॉ शिकलो. त्याच्यानंतर चेखॉव शिकलो, भरतमुनी शिकलो. आपल्या भारतातली एन्शियंट ॲक्टिंग थिअरी, भरतमुनीचं नाट्यशास्त्र. पण हे हो, सगळं शिकल्यानंतर तुम्ही जेव्हा कलाकार म्हणून उभे राहता, तेव्हा तुमच्यावर काय रिस्पॉन्सिबिलिटी असते? काय करावं लागतं कॅरेक्टर म्हटल्यानंतर? कारण शेवटी तुम्ही नसता, तुम्ही ते कॅरेक्टर असता आणि एखाद्या हो, माणसाचं व्यक्तित्व निर्माण करताना, सादर करताना तुम्हाला ती जबाबदारी घेणं गरजेचं असतं. सो रिस्पॉन्सिबिलिटी एक रिस्पॉन्सिबल ॲक्टर तसंच माझा अभय कुलकर्णी म्हणून या समाजामध्ये एक रोल आहे, जो पहिल्यापासून आहे, जन्मापासून आहे. त्यामुळे हो, माझं एक समाजातला एक जागरूक नागरिक म्हणून काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही हो, आपण फक्त रिस्पॉन्सिबिलिटी हा प्रकार आपल्या घरात बघतो आणि आपल्या हो, मुलाबाळांना किंवा आपल्या मोठ्यांकडून शिकतो किंवा लहानांना शिकवतो. आपण समाजावर हो. रिस्पॉन्सिबिलिटी काय घेतो मला सांगा? तर ती येस, येस. रिस्पॉन्सिबिलिटी मला एन-एस-डीने शिकवली. एखादं कॅरेक्टर कसं हाताळायचं? साधं हो, स्क्रिप्ट असतं, स्क्रिप्ट कसं हाताळायचं? हे सगळं मला हो, शिकलं आणि हे काही-काही ना आम्ही इम्प्रूव्ह पण केलं. ते व्यक्ती सापेक्ष पण हो. असतं. कदाचित तू एन-एस-डीच्या सगळ्या लोकांशी बोलशील, तर सगळ्या लोकांकडे हे एकच उत्तर येईल असं मला वाटत नाही. काहीतरी बंद झालं बाबा हां, येणार नाही. सो एन-एस-डीने माझं अख्खं लाईफ चेंज केलं. माझ्या आयुष्यातली ती 3 वर्ष ही कंप्लीट वेगळी होती. माझी पर्सनॅलिटी ही कंप्लीट बदलली गेली असं माझं म्हणणं आहे. माझा अच्छा. विचार करायची. त्यामुळे खूप आहे आणि आणि त्यानंतर सुदैवाने मी खूप चांगल्या-चांगल्या लोकांबरोबर कामं करत आलोय. जी खूप मोठी लोकं आहेत इंडस्ट्रीमधली. आता आपण सगळे घरी आहोत, तर काय सध्या पुस्तक वाचणं किंवा काय याने कोणी वेब सीरीज किंवा काय ओ-टी-टी ओपन करणे, काय बघितलंय? फिल्म वगैरे? ओ-टी-टी ओपन आहे. पुस्तक वाचण्यासाठी मी माझ्या आईच्या खूप शिव्या खातो रोज. कारण हां. तिचं असं म्हणणं आहे, की मी उगाचच टीव्ही बघत बसतो. आणखीन काही वाचत नाही, काही नाही. तर मी हां. थोडासा प्रयत्न पण केला होता. पण सवय थोडीशी सुटल्यासारखी झाली आहे. पण डेफिनिटली ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवरती मी बघतो आहे. Amazon हां. माझ्याकडे आहे. नाव घेतलं चालेल ना? कुठल्या ओ-टी-टी हो, प्लॅटफॉर्मचं असं हो. काही नाही. सगळं काय बघताय? कुठले शो बघताय सांगा ना आम्हाला? मी Amazonवरती काही वेब सीरीज बघतोय. इंडियन पण बघतोय आहे आणि बाहेरच्याही बघतोय. म्हणजे जॅपनीज असेल, कोरियन असेल. मी येस. मध्यंतरी पॅरासाइट बघितला, ज्याला आता खूप हो, हो. चित्रपटाचं ऑस्कर व्हॉट आणखीन अ फिल्म! व्हॉट अ फिल्म टू वॉच. येस. पॅरासाइट मला सिनेमा चांगला वाटला, पण अगेन आय हॅव सम रिझर्वेशन्स अबाउट द ऑस्कर. म्हणजे हां. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं ऑस्कर देण्यासारखं मला असं तिथं फार जाणवलं नाही टू बी व्हेरी फ्रँक. पण ओके म्हणजे वेगळ्या आपण म्हणतो ना, की एक फॉरेन लँग्वेज म्हणून पण त्याला काय ऑस्कर येस. मिळतात.
कॉन्सेप्ट म्हणून वेगळी फिल्म. हो, अगदी. कारण त्या दिग्दर्शकाचा मी मदर पण बघितला मग. तो जो दिग्दर्शकाचा हां, मदर पण आहे. मला फक्त मेमरीज ऑफ हां, मर्डर बघता नाही आला, कारण तो मला मिळाला नाही. पण मदर बघितला मी. त्याचा एक पॅटर्न आहे वेगळ्या पद्धतीचा आणि हं, रिलेटेड टू ब्लड किलिंग वगैरे असं आहे त्याचं, पण दॅट इज ओके. ते बघितलं. हां. त्यानंतर जॅपनीज टेरर नावाची एक वेब सीरीज बघितली. याच्यामध्ये सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये अमेरिका आणि जपान याच्यामध्ये तो वॉर होतो माहिती आहे तुला. हो, हो, तेव्हा हो. त्यांनी काही लोकांना बंदी करून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये एक आत्मा असतो, एक फॅमिली असते, त्या फॅमिलीत हां. आत्मा त्राजे असतो वगैरे, वगैरे. त्या मी त्या पंचायत नावाची वेब सीरीज बघितली आता हो. रिसेंटली. अरे, त्याच्यामध्ये तर मी पण बघितली ती वेब सिरीज. आहे. त्याबद्दल असं म्हणजे असं असं आहे पहिला लुकआउट, की म्हणजे साधं लिखाण आणि साधी भाषा शैली पण तुम्हाला कशी एखाद्या कलाकृतीला तरुण नेते, त्याचं एक आणि चांगलं ते उदाहरण नवीन आहे. ॲक्टर्स पण झाले. रघुबाई आहे त्याच्यामध्ये, माझे हां. सीनियर आहेत, नीना गुप्ता आहेत. हो, हो. तो हो, जितेंद्र हो. पण चांगला आहे. माझ्या काही हो. वेब सीरीज आहेत, काही ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवरती, पण त्या मी नाही बघितल्या. कारण माझं मी बघण्यापेक्षा लोकांनी बघणं जास्त महत्वाचं आहे. खरं आहे, माझं खरं आहे. Hotstarवरती आहे, माझं YouTubeच्या दशमी चॅनलवरती वेब सीरीज आहे, माझी हो. Amazonवरती वेब सीरीज आहे. पण जनरली मला आता आज मी दुपारी जोकर बघत होतो. ज्या ज्या माणसाला ऑस्कर मिळाला आणि अतिशय अवघड रोल आहे. म्हणजे मला असं वाटत होतं, की हो, कारण हो. आपण ते बॅटमॅन मधला मी जोकर बघितला होता तो, डार्क हो, नाईट हो. मधला. हा जोकर जो हां. आहे हा फारच वेगळं कॅरेक्टर आहे. म्हणजे हे फार अ, अवघड आहे कॅरेक्टर करणं. ज्या पद्धतीने त्या ॲक्टरने केलेलं आहे. तर मी फिनिक्स दोनदा बघितली फिल्म, पण मला अजूनपर्यंत अंदाज लागला नाही मी कुठपर्यंत पोहोचलोय. मी 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 तो नाही सर, स्टँड-अप कॉमेडियन. मी सर सर मी दोनदा बघितली फिल्म आतापर्यंत, जोकर. अच्छा, अच्छा. पण ओके. अजूनपर्यंत अंदाज नाही पोहोचलाय, की मी कुठपर्यंत त्या कॅरेक्टरला समजून घेऊ शकतो माय त्याचा. गुडनेस, माय कारण गुडनेस. इट्स व्हेरी डिफिकल्ट. फारच वेगळं आहे. नाही त्या समजूच शकत नाही पटकन. मला तुला अजून सांगू एकदा का? बघायला लागेल की कसं. ॲज अन ॲक्टर ना, हे असे कॅरेक्टर्स करणं खूप चॅलेंजिंग असतं. म्हणजे हो, जसं अगेन बॅक टू ब्रेव्ह हार्ट सारखं कॅरेक्टर असतं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला बोलायचं काहीच नाहीये. आणि यू टू स्टँड विथ अरुण लावडे किंवा विजय चव्हाण, विजू मामा किंवा हो, या हो. अशा लोकांचा स्टँड सुलभाताई असतील. हो, बट त्या आणि ते ना खूप वेगळे असतात. त्यासाठी ना तुमची इमोशनल आणि मेंटल पॉवर खूप, खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. मी हो, उद्या हो. तो हो, हॅमलेट करताना मी कालच एका माझ्या मित्राशी बोलत होतो. त्याचा नेपाळवरून फोन आला होता, की मला काहीतरी सांग कॅरेक्टर कुठलंतरी असं. पण हॅमलेट टू बी ऑर नॉट टू बी कर. पण त्यांनी ते केलं, पण ते पाठांतर झालं. पाठांतर हां. करणं आणि समजून घेऊन त्याचं इमोशनल ओव्हरऑल सगळं सादर करणं व्हेरी खरं डिफिकल्ट. कारण ते आणि म्हणून तर रिअलिस्टिक सिनेमात काम करणं. आता माझा एक सिनेमा 1.5 वर्ष 2 वर्षापूर्वी आला होता. इव्हनिंग शॅडोज नावाचा, की जो LGBTQI कम्युनिटीच्या संदर्भात येस, बघितला येस. असेल कदाचित. हो, हो. बघितला, बघितला. त्याच्यामध्ये हां, त्याच्यावरच रमेश येणार होतो, की येस, त्याच्यावरच येणार होतो, की त्या फिल्मने एक वेगळा ट्रेंड सेटर म्हणून तो फिल्म आली ती, की ज्यामध्ये म्हणजे खूप काही बोलू शकतो आपण त्याच्यावर. खूप काही लोकांच्या आतमध्ये दडलेलं असतं. ते बाहेर काढण्यासाठी ती फिल्म सिम्बॉलिझम ठरली. तर त्या डेफिनेटली आणि मला असं फिल्मबद्दल वाटतं, की त्या आता फिल्ममध्ये ह्या विषयाला खूप सीरियस पद्धतीने अप्रोच केलं गेलं आहे. अदरवाईज तू दोस्ताना बघ किंवा पूर्वीच्या सिनेमामध्ये अशी कॅरेक्टर जेव्हा येतात, हो, तर विनोदी निर्मितीसाठी किंवा टाईमपास, फिलर किंवा चेष्टा करण्यासाठी येतात. हो, मी परवा शुभमंगल दादा सावधान पण बघितला, ज्याच्यामध्ये एका कॅरिकेचरिस्ट पद्धतीने हे केलं हो. गेलेलं आहे. पण इव्हनिंग शॅडोजमध्ये खूपच सीरियस पद्धतीने सगळ्या येस. अँगल्सचा विचार करून केलं गेला. त्याच्यावरनं माझं कॅरेक्टर काही फार पूर्ण लांबीचं नाहीये. पण तो जो रमेश चाचा आहे, या रमेश हो, चाच्यासारखे हो. साधारणपणे 70% लोक ही भारतात किंवा जगात तुम्हाला मिळू शकतात, की जे अ, जबरदस्तीने या प्रकारात पडलेले आहेत आणि त्यांना नाही हो. करायचं. त्यांचं वेगळं एक ओरिएंटेशन आहे, बट दे हॅव टू फॉलो द येस, रूल्स ऑफ द सोसायटी अँड येस. त्यांचं ओव्हर डिझायर ह्याच्यामधला जो झगडा आहे, हा झगडा त्याच्यात फार सुंदर सांगितला गेलाय. म्हणून आता म्हणजे श्रीधर रंगांच्या फिल्म्स असतील किंवा माझी तू जर बघितली असेल खिडकी नावाची माझी फिल्म होती हो रोहन सर. कानवडे. ललित प्रभाकर, ललित प्रभाकर. मी हां, त्याच्यावर म्हणजे आता आपण ओघाओघात एवढे विषय येतात, की मला त्या प्रत्येक फिल्मबद्दल खूप असं म्हणजे कारण ती फिल्म बघणं, प्रत्येक गोष्ट बघणं हे खूप वेगळं असतं. कारण एक-एक कॅरेक्टर असं लिहिलेलं असतं ना सर, की ते त्याचं तो कॅरेक्टर म्हणजे ते त्याचा ग्राफ कसा ठेवायचा, काय करायचा? बिकॉज ॲज अ डिरेक्टर म्हणून प्रत्येक वेळी काहीतरी रिसर्च करणं, प्रत्येक कॅरेक्टरबद्दल लिहिणं किंवा बोलणं हे चालू असतं. पण त्यामध्ये अशी तुम्ही एखादं कॅरेक्टर करून जाता की त्याच्याबद्दल सतत विचार काहीतरी करत राहावा लागतो. तर त्या खिडकीमध्ये मला ते आवडलं, की एक सीन होता तुमचा जिथे त्या मॅडम तुमच्या समोर येतात आणि तो हा पिडियाट्रिशियन आलेला असतो तुम्हाला व्यायाम करण्यासाठी.
जो जिथे फिजिओथेरपिस्ट. फिजिओथेरपिस्ट आलेला असतो, जो व्यायाम घेण्यासाठी आलेला असतो. अँड देन यू ट्राय टू, म्हणजे तुम्ही रडायला लागता की स्वतः आपली ही अवस्था आपल्यालाच बघवत नाहीये, त्यात तुम्हालाच रडायला लागतं आणि त्यात तुम्हाला समजवतात. म्हणजे ते किती, कारण हे तुम्ही जे दाखवलं ना ते सगळं माझ्या घरी घडलंय मागच्या वर्षी. हो, म्हणजे अच्छा. हा एक्सपिरियन्स मी स्वतः केला की माझ्या भावाला जरा म्हणजे फिजिकली तो चांगला नव्हता, तर त्याला परत उभा करण्यासाठी सगळं आम्हाला करायला लागत होतं. हो. तेव्हा हे सगळं जे तुम्ही त्या फिल्ममध्ये जे दाखवलं ते सगळं माझ्याबरोबर घडलेलं आहे. त्यामुळे ते बघून मला आठवण झाली की अरे हे आपण कसं, म्हणजे म्हणजे फिल्ममध्ये जे दाखवलंय ते इज दॅट समहाऊ से कुठेतरी कनेक्ट झालं आपल्याशी पण. नाही, कारण कसं होतं ना, त्याच्यामध्ये चॅलेंज असं होतं, की जसं ब्रेव्हार्टमध्ये मला एकही वाक्य नव्हतं. एकही वाक्य नव्हतं, पण हालचाल होती. हो. त्याच्यामध्ये मला एकही वाक्य तर नव्हतंच, पण हालचालही नव्हती. आणि म्हणजे मी अंग सुद्धा हलवू शकत नव्हतो. मला फक्त डोळे हलवायचे होते. फक्त डोळ्यांनी काम करायचं होतं आणि ते खूप चॅलेंजिंग होतं काम. कारण माझं आवाज काढणं जे होतं, ते माझ्या डोक्यात वाक्य असतं, पण हो. ते वाक्य येत नाही बाहेर. त्यामुळे ते बरळणं पण वाटलं नाही पाहिजे आणि ते काहीतरी वेडवाकडं पण वाटलं नाही पाहिजे. त्यातनं तो अर्थ त्या बाईला कन्व्हे पण झाला पाहिजे. आणि कंप्लीट मी तू बघितलं असेल तर बेडरिडन असतो मी. मला काहीच हालचाल नाही. म्हणजे ती काही जेव्हा म्हणजे मला काही वीणा नायर जिनी त्या बायकोचा रोल केला हो, होता. तिने लिटरली मला ते शर्ट बदलताना जो प्रकार होता, असा वेडावाकडा करून मला क्रॅम्प्स येत होते. कारण तिने हो, एका पोझिशनला मला घेतल्यानंतर मला हलणं शक्य नव्हतं. ॲज अ ह्युमन, ॲज अ कॅरेक्टर मला हलणं हो, शक्य हो. नव्हतं ना, की आपण ॲडजस्ट करतो नाही, बाबा. नाही. हो. शक्य नव्हतं. तिने मला वेडं-वाकडं करून ते सगळं करून बट खूप डिफिकल्ट होतं कॅरेक्टर करणं ते. अ, तसं म्हणतो मी, की रिअलिस्टिक कॅरेक्टर करणं फार अवघड असतं. एखादं कॅरिकेचर करणं म्हणा किंवा लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर करणं किंवा हिंदी सिनेमातला हिरो, व्हिलन करणं, हे इन अ वे सोपं असतं. पण हो. श्याम बेनेगलांच्या एका सिनेमात किंवा गोविंद निरांच्या सिनेमात काम करणं किंवा हो, सुमित्रा हो. विजय सिनेमात काम करणं किंवा रोहनच्या सिनेमात किंवा हो, श्रीधर हो. रंगांच्या सिनेमात काम करणं, हे फार अवघड असतं. म्हणजे कारण रिअलिझम, वास्तवता हे दाखवणं हे इतकं सोपं नसतं. तुम्ही नाही, नेहमी नाही. वास्तविकतेपासून पळत असता आणि म्हणून तुम्हाला दुसरा कुठलातरी आधार घेऊन तुम्ही पटकन ते करू शकता चांगलं. पण तुम्हाला वास्तवमध्ये राहून रिअलिस्टिक कॅरेक्टर करणं अवघड असतं. आता आपल्याला विषय निघाला ओघाना तर मीच हो, बोलतोय हो. जास्ती. अ, येस. मला कधी भीती वाटली नाही आत्तापर्यंत काम करताना. तू मगाशी म्हणालास, की एवढ्या सगळ्या दिग्गजांबरोबर तू काम केलंस. ब्रेवार्टमध्ये विक्रम गोखले किंवा अरुण नलावडे वगैरे, वगैरे. अ, माझी खूप इच्छा होती साधारणपणे मिड 70s पासून की मला आर्ट फिल्ममध्ये काम करायचंय, पॅरलल सिनेमात काम करायचंय, कमर्शियल सिनेमात काम करायचं नाही आहे मला. मला झाडामागं पळत-बिळत असलं मला नाही करायचं. मला आतंक, आक्रोश किंवा श्याम बेनेगल अशी. आणि ती हो, संधी मला 2013 मध्ये अचानक आली श्याम बेनेगलांच्या संविधानमध्ये काम करण्याची. हो, श्याम बेनेगलची सीरीज आहे संविधान हो, नावाची, जी आपल्या हो, भारताची जी राष्ट्रीय घटना बनलेली आहे. हो, ती हो. 1946 ते 1949 या 3 वर्षामध्ये झालेली आहे राज्यघटना आणि कशी-कशी येस, येस. झाली, किती लोकांनी काम केलं. आपण म्हणतो की हो, आंबेडकरांनी लिहिली. आंबेडकर हो. हे एक सदस्य त्या होते. ते समितीचे प्रमुख इन्चार्ज होते. होते. त्या समितीचे प्रमुख होते ना ते. इन्चार्ज येस. समिती येस. प्रमुख होते. तर त्यामध्ये हां. इतकी व्हरायटी होती आणि माझा रोल जो होता तो व्ही.एन. कोळेकर नावाचा जे झाशीचे होते आणि हो, कट्टर हिंदी भाषी त्यांचं होतं की हिंदी ही राष्ट्रभाषा व्हायला पाहिजे आणि तुला हो. सांगतो मी उद्या शूट आहे माझं. मी आदल्या दिवशी घाबरलो होतो. हं. घाबरलो होतो. लिटरली मला भीती वाटत होती. ही 2013 ची गोष्ट आहे. त्याच्या आधी मी 97-98 साली गिरीश कर्नाड, प्रेमा कारण, एम.एस. सत्यू, कन्नड सिनेमा, बंगाली सिनेमा असं बरंच काही, कल्पना लाजमी असं बरंच काही केलं होतं. पण ज्याच्याबरोबर काम करायची साधारणपणे तुमची 70s पासूनची 30-32 वर्षापूर्वीची इच्छा आहे ती अचानक पूर्ण होते आणि ती आपण फुलफिल होऊ शकू की नाही, आपण चांगलं काम करू शकू का नाही, एक होता कॉन्फिडन्स होता. पण कसं आहे ना, की कॉन्फिडन्स नॉर्मल लेव्हलचा असला पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स चालणार नाही आणि अंडर एस्टिमेट करून पण चालणार नाही. कारण नाही, तो नाही. नेहमीच घातक कुठल्याही माणसानं कलाकार तो होतो. "अरे करीन रे यार, काय फरक पडतो?" असं मला फापलायचं नव्हतं मला. कारण हो, ते होतं त्यावेळेला घाबरलो होतो मी. तसाच माझा एक अनुभव होता जेव्हा मी कन्नड सिनेमात काम केलं होतं एम.एस. सत्यनबरोबर. तर हो. त्यांचं असं होतं की "अरे हा मुंबईवरून आलेला ॲक्टर आहे. बाकी सगळे तिकडचेच ॲक्टर्स आहेत. कर्नाटकातले खूप गाजलेले वगैरे, वगैरे. हो, आणि हो, हा काय हो. करतो?" तर माझं पहिल्या दिवस शूटिंगचा होता. त्याच्यामध्ये मला एक साधं वाक्य होतं, की "ಈ ನಾವೇ ಹಣ ಹಾಕಿ ಸಂಘ ಶುರು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸರ್ಕಾರದ हं. सहाय्य ನಿಮ್ಮಿಂದ ಸಿಗೋದಾದ್ರೆ ತುಂಬಾ संतोष." असं एक साधं, सोपं, सिंपल वाक्य होतं माझं. हां, मी ते पाठ केलं होतं. इट्स अ बायलिंग्युअल फिल्म होती आणि हां, मला समोर काय प्रेशर आलं मला माहिती नाहीये आणि मी 4 टेक दिले हां. आणि मला असं की "अभय धिस इज रॉंग. तू 4 टेक कसं हं, देऊ हं. शकतोस? तू अभ्यास केलास ह्याचा."
हिंदीत एक हम्म. झालं आता एव्हरीबडी वॉज लुकिंग हा NSD, मुंबई, गिरीश कर्नाडकडे काम केलेला वगैरे वगैरे आणि मलाच खास कन्नडमध्ये काम त्याच्या आधी मी जस्ट मालगुडीच्या लोकांवर काम संपवलं होतं बाळासाहेब शास्त्री पर्सनल माझ्या हो सिनेमा हो हो तर हो मग मी विचार केला नाही हे चुकीचं आहे आणि मग मी मेहनत केली त्यांना लक्षेचा डायलॉग्स खूप होते मोठे मोठे सगळे मी केले मुख्य त्या सिनेमाचं कन्नडमध्ये डबिंग माझं मीच केलं ही 98 सालची हम्म. गोष्ट आहे बिन 22 इयर्स हा. सांगायचा मुद्दा असा की वेगळ्या पद्धतीचं काम करायची मला खूप आवड आहे आपण जोकर या सिनेमावर आलो होतो की हो असे हो काही चॅलेंजिंग रोल असतील ना तर ते करायला खूप आवडतं आणि हो दुर्दैवाने असे रोल्स कमी मिळतात आजकाल कारण म्हणजे लोकांची अभिरुची खूप बदललेली आहे सिरियल्समुळे पण तेही करणं अवघड आहे हे तुला सांगतो मी म्हणजे हो ज्याच्यामध्ये काही लॉजिक फार नाही ते लेखक देतील ते करावं असं जे असतं तेही करणं अवघड आहे कारण त्याला तुम्हाला ऍज अन ऍक्टर खूप तयार होणं गरजेचं असतं तर त्यात येस तुम्ही येस लॉजिक करत बसतात तर मग तुम्हाला होत नाही ते हो त्यामुळे मी हो हे ट्रेनिंगचा भाग आहे आणि शेवटी कसं माहितीये ना की मी NSD मधून शिकून आलो हो आणि सगळं मला मिळालं अशातला भाग नाहीये तर प्रत्येक हा. भेटणारा माणूस हा मला शिकवणारा असतो प्रत्येक माझा हो सहकलाकार हा त्याने शिकवत असतो आणि हो प्रत्येक रोल हा माझ्यासाठी नव्याने असतो तो हो माझी प्रत्येक रोलच्या आधीची पाटी कोरी असते आणि नवीन हो पाटी नवीन खडू घेऊन मी सुरू करत असतो सर आणि एव्हरी असंच हो असंच नवीन पाटी आणि नवीन खडा म्हणजे नवीन खडू घेऊन तुम्ही रुस्तमसाठी प्रिपेअर केलं होतं का की रुस्तम कसा आला म्हणजे तुमच्याकडे का ती गोष्ट रुस्तमचा रोल जरा कसा आला कसा आला मला माहिती नाही मी प्रीतीपरी तुझं शूटिंग करत होतो आणि मला अचानक हो श्रुती महाजन च्या ऑफिस मध्ये मेसेज आला की तुम्ही ऑडिशनला याल का आणि मला त्याला माहिती पडेल श्रुती महाजन कोण आहेत काय आहेत त्या तर हा कसा तरी असा नंबर पोहोचला होता माझा आणि मग मी ऑडिशनला गेलो त्यांनी मला एक स्पीच दिलं होतं माझं जे सिनेमात कट झालंय ऍक्च्युली तेवढं एकच हो स्पीच होतं माझं तुला माहितीये मी जे त्या हो हो कटघऱ्यामध्ये येतो आणि माझं कट होतं नंतर काहीच नाही तर हो तेवढं हो स्पीच होतं ते आणि मी केलं ते मला असं ठीक आहे मला काही फार असं वाटलं नाही की बा मी कमर्शियल सिनेमात काम करतोय अक्षय कुमार काम करतोय मला असं फार नसतं मला कामाशी महत्व असतं त्यामुळे कामाची हो प्रामाणिक असते कसं पण येत नाही नाही मी बट दॅट रुस्तम मध्ये ब्रँड क्वालिटी होती आणि त्यांचा पण म्हणजे अक्षय कुमारचा पण इट्स अ पीक पॉइंट की हो त्या अगदी फिल्म नंतर अक्षय कुमार बदललेलं की तो नॅशनल टर्निंग अवॉर्डच पॉईंट मिळालं होता त्याच्यावर नॅशनल अवॉर्डच मिळाला त्यांना त्यासाठी जे आतापर्यंत कधी तू त्यांना एवढंच सांगतो मला कुठल्या फिल्म बद्दल नव्हतं मिळालं ते नॅशनल अवॉर्ड पण रुस्तमने दिला त्यांना सो मला तुला त्यामुळे ती फिल्मच सांगतो पूर्ण वेगळी होती हा आता बघ आता तीन रोल पॅरल करून बघतो ब्रेव्ह हार्ट ज्याच्यामध्ये मला एक शब्दही नव्हता हो खिडकी ज्याच्यामध्ये मला एक शब्दही नव्हता आणि नाही रुस्तम ज्यात मला एक शब्दही नव्हता नाही पण तिन्ही मधला माझा प्रेझेन्स हा लोकांच्या लक्षात राहतो बिकॉज आय हो वर्क एज अन ऍक्टर आय वर्क अन सबटेक्स्ट म्हणजे येस मी तिथं उभा जरी आहे तरी माझा ऍटिट्यूड काय असला पाहिजे म्हणजे हो मी रुस्तम पावगीच्या विरोधामध्ये आहे आणि हा जो माझा बॉस आहे त्याच्या ह्याच्यामध्ये आहे का मी कानूनच्या बाजूनी आहे की यांनी खून केला आहे सो ही जो तो कल्पित आहे गुन्हेगारच आहे तो हो हो मला माझे लेखक जो आहे विपुल रावल ते मला म्हणते की यार तू कर रहा है ठीक है पर उसमें कुछ है नहीं तेरे लिए तो अगर कुछ हो निकाल सकता है तो देख ले मी असं विचार की आता मला हे ऍज अन ऍक्टर चॅलेंज आहे कारण कसं नुसतं उभं राहणं हे उभं राहणं नसतं ते कॅरेक्टर नाही. असतं आणि ते कॅरेक्टर आपण हो आता तुझ्या डोक्यात काय विचार चाललाय माझ्या डोक्यात काय विचार चाललाय हो तो हो सायलेन्स पॉज हा सुद्धा काही बोलका असतो तर माझं असं म्हणणं आहे की ठीक हो आहे सो आय हॅव टू डिसाइड की बाबा माझं काय आहे तर मी ज्युडिटरी सिस्टम असेल माझं ट्रेनिंग असेल ज्या पद्धतीने मी CBI ऑफिसर त्याच्यामध्ये आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह हम्म. ऑफिसर आहे तर माझं ट्रेनिंग येस येस झालेलं आहे तर मी हो भारतीय संविधान भारतीय कानून ह्या सगळ्यांच्या बाजूनी आहे तर मला त्या दृष्टीने विचार सो आय कीप दॅट ऍटिट्यूड इन माय माइंड तू हा सगळीकडे बघशील जेव्हा शेवटच्या टाळ्या वाजतात तेव्हा मी मला असं म्हणतो यार माझा हा हवालदार पण टाळ्या वाजवतोय हो म्हणजे ऍक्च्युअली सिस्टम हा खुनी आहे हो ज्युरी सिस्टीमनी त्याला खुनी ठेवलं नाही कारण त्यांनी जे काही सांगितलं सगळं त्या सर्कमस्टान्सेस एव्हिडन्सेस मुळे तो सुटला आणि तुला हो माहितीये का 1959 सालची केस आहे ती आणि हो त्यानंतरची हो भारतातली ज्युरी सिस्टीम बंद झाली हो बरोबर आहे संपली तर हो माझं असं झालं खरं आहे की अरे हा का टाळी वाजवतोय हा खरं तर गव्हर्नमेंटचा माणूस आहे ही शुडंट हॅव बीन हॅपी हा पण माझ्या बॉसला कमी झालं ना तो जो माझा बॉस हो आहे तर त्यांची इन्व्हेस्टिगेशन गेलीच ना मग ते खोटे ठरले चांगल्या हो मुद्दा आय ऍज अन ऍक्टर ना देन आय प्रिपेअर फॉर माय सेल्फ मला कोणी सांगू दे न सांगू दे मग माझ्या तयार करतो आणि हो मला बघा असं नसतं ते कॅरेक्टर पोहोचणं करणं हे महत्व असतं तो रुस्तम हो चांगला अनुभव म्हणून सगळ्याच बाबतीमध्ये आर्थिक बाबतीत सुद्धा चांगला अनुभव आला अदरवाईज जराशा बाबतीमध्ये आ- म्हणजे काय बोलायचं ते
पण ओव्हरऑल ठीक हा. आहे, चांगलं आहे. आणि बेसिक ट्रीटमेंट चांगली होती, लोक चांगली होती. सो आणि मला नीरज पांडेंच्या ग्रुपवर काम करायचं होतं, तर मला फ्रायडे फिल्म्स त्यांचं मी इट्स अ प्रिव्हिलेज. वेडनेसडे बघितला होता. म्हणजे साधा साधा असिस्टंट होण्यासाठी पण लोक आता तरसतात की नीरज पांडेने काहीतरी द्यावं की त्या सेटवरचा प्रेझेन्स तरी मिळेल आयुष्यात, असं आता स्पेशल ऑप्समुळे झालंय. स्पेशल ऑप्स बघितली सर तुम्ही? नाही, ती नाही बघितली. पण मला वेडनेसडे खूप आवडला होता. मी बेबी बघितली. मग स्पेशल तर 26 म्हणतोयस तू? स्पेशल ऑप्स म्हणून आता वेब सिरीज आली त्यांची. नाही, नाही, नाही. वेब सीरीज नाही बघितली. मी सर सिनेमा प्लीज बघितला आणि बघा. आहे सर मला प्लीज खूपच बघा. आवडलं. म्हणजे ते जे वेनसडे आणि जे केलं ना स्पेशल 26, त्यापेक्षा अजून पराकोटीचं पुढे नेऊन ठेवलंय स्पेशल ऑप्स मध्ये, तर ते खरंच बघा डेफिनेटली. सर. मला Yes. पण मला असं वाटतं आणि की म्हणजे आता नीरज पांडे दिग्दर्शक असतील, पण टीनू होता त्यामुळे बट दॅट्स ओके फाईन. मला तसा प्रॉब्लेम हो काही नाही आला. मी थोडासा हो नाराज झालो होतो की माझं जे काही स्पीच होतं, मी आता परत म्हणशील की आता एका वेळेला म्हणतो की सायलेंट कॅरेक्टर इम्पॉर्टंट असतं आणि याचं डायलॉग गेले तर वाईट होतं. नाही नाही पण नाही. कसं थोडंसं ते इम्पॉर्टंट डायलॉग्स होते, पण हो ठीक हो. आहे. येस येस. मला काही प्रॉब्लेम नाहीये, काही नाही. ऑलवेज म्हणजे होतं प्रत्येक फिल्म मध्ये असं काहीतरी असतं की एक म्हणजे बिग बजेट फिल्म मध्ये काहीतरी कापलं जातं की जे म्हणजे एक ज्या सांगू मेन का ऍक्टरला. हो सांगू का तुला, सगळे ऍक्टर्स हे सिनेमा सिरियल मध्ये काम करायला धडपडत असतात, बरोबर आहे? हो हो. या सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की मीडिया ही ऍक्टर्सचं माध्यम नाही आहे. नाही. तुमचा रोल कधी कट होईल, कधी तुमच्या डायलॉग लोकांच्या तोंडावर दाखवला जाईल, काही सांगता येत नाहीये. हम्म. फक्त नाटक हेच ऍक्टरचं माध्यम आहे, ज्याच्यामध्ये ऍक्टर दिसतो. हो. सिनेमा सिरियल मध्ये तुम्ही दिसत नाही. तुम्हाला नाही. दाखवलं गेलं तर तुम्ही दिसता. त्यामुळे शेवटी सिनेमा सिरियल असतो ना, टेबलवर असतो. पूर्वी आम्ही एडिटिंग करायचो चित्रवाणीमध्ये असताना 88 साली वगैरे हो जेव्हा मी काम करू तेव्हा तुम्ही हो. स्टीम बॅग वरती बसून बीटा तर नंतर आली. हा. ल्युमॅटिक ल्युमॅटिक, हाय बँड, लो बँड किंवा तुम्ही ह्याला ह्याला काउंट टाक रे, याचा आवाज ह्याच्यावर टाक, त्याच्यावर टाक. असं केलं तुम्ही काही करू शकत याच्यामध्ये. आणि असं जिंदगी जिंदाबाद जो चित्रपट होता सुमित्राबाईचा, याच्यामध्ये बरेचसे आमचे सीन्स हे कट केलेले सीन्स. हे नाहीच हा आहेत सिनेमात जे शूट केले होते. आणि हा. यू कॅन नॉट डू एनिथिंग. कसं आहे त्यामुळे येस. सिनेमा करायचा आणि विसरून जायचं असं माझं म्हणणं आहे. तुम्ही होप्स हो. ठेवायचे आहेत. हां, तुम्ही जे काम कराल, माझं रोल कट होणार आहे असं आधी प्रेज्युडिस उगाचच नकारात्मकता करून जर तुम्ही कामच वाईट केलंत, तर सगळंच जाईल. तर मला असं म्हणणं हो आहे की तुम्ही खरंच. जे मिळतंय ते काम प्रामाणिकपणे करा. हो 100% द्यायचा प्रयत्न करा. शेवटी मी तोही म्हणत नाहीये, एडिटर असं म्हणतोय मी. तो काय करतो तर आणि बोल. आता सर ही लॉकडाऊन वगैरे म्हणजे संपेल आता असं आपण म्हणूया की संपेल, पण या सगळ्या नाही असं दोन करतो मी. महिन्याच्या. हो. 2-4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण एक निसर्गाची कूस बदललेली बघितली. म्हणजे अगदी, प्राणी रस्त्यावर आपल्या आले किंवा काही पक्ष्यांचा आवाज आपल्याला ऐकू यायला लागलाय. अगदी, अगदी. नद्यांचं पाणी शुद्ध व्हायला लागलंय. त्याच्यानंतर हवेचा प्रदूषणाचा स्तर खूप कमी झाला आहे. तर ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर नक्की तुम्हाला वाटतं का की जो माणूस आत्ता आतमध्ये आहे, म्हणजे जो घरी माणूस बसलाय, तो बाहेर पडल्यानंतर त्याच्यात काही मानसिक किंवा सामाजिक बदल काही जाणवेल का? माझं असं म्हणणं आहे, की आत्ताची परिस्थिती बघता नद्या शुद्ध झाल्या, हवा शुद्ध झाली, पक्षी बाहेर आले, प्राणी बाहेर आले. काही परदेशामधल्या प्राण्यांचे फोटो आपल्या भारतातले बोरिवलीचे म्हणून दाखवले गेले. जे काही असेल ते. माणूस मनाने शुद्ध व्हायला खूप वेळ लागतो राजा आणि तो शुद्ध होत नाहीये हाच तर प्रॉब्लेम आहे. हो माझं असं म्हणणं आहे, की ही जी कॅलॅमिटी आहे ना, ही माणूस ओढवून घेतो. माणसाची जी हवस आहे ना, ती खूप आहे. हो एक त्सुनामी येतं 5 मिनिटासाठी आणि जगाचा नकाशा बदलून जातं. एक हो भूकंप येतो कारण तुमचं ना तुमची हवसच सुटत नाही राजा. हे हो बघ निसर्ग, प्राणी आणि मनुष्य ह्या तिघांचा जर हो समतोल राखला ना, तर ही सृष्टी, हे जग, हे प्लॅनेट चालेल. पण हो आपण प्रगतीच्या नावाखाली इतका ऱ्हास करतो आहोत ना, की त्याच्यामुळे आता मला सांग ना, हा व्हायरस जो आहे ना, हा असं म्हणतात की मॅनमेडच आहे ना, क्रिएटेड हो व्हायरस आहे ना. ते हो कुठं निर्माण होतो मला सांग? आता हा हो. व्हायरस नसेल, पण माणसाच्या मनामध्ये जी तेढ आहे, जी आपण बघतो आहोत, जी आता बरेच हम्म. वर्ष बघतो आहोत, गेली काही वर्ष. त्या व्हायरसचं काय करायचं मला सांग ना? त्याच्यात जर खरंय. काही बदल झाला, तिथेही आज राजकारण चालूच आहे ना राजा. हो हो. टीव्हीवरती बघतोच आहोत ना आपण, की ह्यांच्यामुळे हे तेच झालं, तेच. त्यांच्यामुळे ठीक आहे, ते कारणीभूत आहेत. पण त्यांना तेढ वाढत जाते ना. हो. तुम्ही कधी मोठे होणार? तुम्ही मोठेच होत नाहीयेत. मग एवढा नाही. तुम्हाला धक्का बसू नये आणि माझं असं म्हणणं आहे, की हा लॉकडाऊन आता 21 दिवसांचा काय महिना, दीड महिन्याचा होईल. जर आठवड्याला 1 दिवस लॉकडाऊन केला, तर कुठे प्रदूषणाची पातळी खाली येईल.
लोक व्यवस्थित म्हणजे निदान सृष्टी तरी बरी होईल रे. हो पण खरं. लोकांनी सुधारलं नाही तर लोक शेवटी, मी तुला सांगतो, प्रदूषण बाहेर हे आता याच्यात इतकी एवढी जमघट बसवत आहेत, तर बाहेर जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा काय करण्याची भीती वाटते खरं सांगायचं. हो बरं असं नाही की खरं. करोना, आता मी करोना 3 तारखेनंतर करोना गेला नाही, पण हा हा व्हायरस हा राहील. हा व्हायरस जसा काहीतरी लस निघेल, पण माणसामध्ये द्वेषाचा जो व्हायरस आहे ना, जात, हा धर्म, पंथ, सोकॉल विचार, आयडिओलॉजी, हे जे व्हायरसेस आहेत ना, जे रुजवले गेलेले आहेत, तेही जैविकच आहेत ना रे राजा. हो हो खरं. त्या अण्वस्त्र, अणुबॉम्ब हा एक फिजिकल याच्यामध्ये येतो, पण बाकीचे जे अणुबॉम्ब तयार केले गेलेले आहेत हे जैविकच आहेत ना, हे हो मॅनमेडच हो आहेत ना, हे माणसामध्ये ते निर्माण, ते जेव्हा जातील, जेव्हा वर्ल्ड पीस साठी माणसं खऱ्या अर्थाने प्रयत्न करतील, किंवा मला जर लागलं तर मला त्रास होत असेल, इतरांना त्रास होईल, आज जेव्हा विचार करतील आणि धर्म, जात, पंथाच्या परे जाऊन विचार करतील, तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या लॉकडाऊनचा काहीतरी फायदा होईल. हो नाहीतर काहीच फायदा होणार नाही तुला सांगतो. माणसं परत खरं. तेच करतील, परत या आणि राजकारण सुरू आहे वेड्यासारखं. पुणे एक माणूस ओरडून सांगतोय की तुम्ही घरात बसा, दुसरा माणूस म्हणतोय की तुम्ही लोटांगण घातलं, तुम्ही अमुक केलं, तुम्ही तमुक केलं. अरे तुम्ही कसलं राजकारण करता राजा? सांगा ना मला, खरं. तुम्ही कुणासाठी करता? त्या एका, हे हो माझ्या मागे एक लाकडाची खुर्ची आहे, त्या खुर्चीसाठी, हो त्या खुर्चीला काय आहे मला सांग? शाश्वत कसली आहे मला सांग ना. देर इज हो. नथिंग कॉल्ड लाईक चिरंतन. तो अश्वत्थामा तरी काही लोकांना दिसत असेल, पण आपल्याला दिसला नाही मला अश्वत्थामा. मला नाही दिसलं. अश्वत्थामा खरं. काय आहे? चिरंजीवनेस काय आहे? तर ह्युमॅनिटी चिरंजीव आहे. हो माणुसकी चिरंजीव आहे. ती ठेवा हो ना. ती माणुसकी हो नावाखाली जी भळबळती जखम आहे, ज्याला तेल हवं आहे, तुम्ही हो. आगीत तेल ओतताय. जखमेत तेल जखम बरी करत नाहीयेत. नाही प्रॉब्लेम नाही. तुमचा तेल घालता, पण आगीत घालताय तुम्ही. हो ती जी अश्वत्थामाची जखम आहे, जी नर्मदा परिक्रमामध्ये लोकांना दिसतो, तो अश्वत्थामा, तो हो अश्वत्थामा हो हा आपल्या आतमधला अश्वत्थामा आहे. हॅमलेट माझ्या आतमध्ये आहे, लिअर माझ्या आतमध्ये आहे, सगळी कॅरेक्टर्स हो माझ्या आतमध्ये आहे, शेखर कारखानीस माझ्या आतमध्ये आहे, त्याच्यानंतर खिडकीमधला माणूस माझ्या आतमध्ये आहे. मी आता हो हो. आतापर्यंत गेली 30 वर्ष काम करतोय. त्या 30 वर्षामध्ये मला इतके कॅरेक्टर्सने गेले, 100 केले असतील कॅरेक्टर. येस. प्रत्येक कॅरेक्टरमध्ये एक कॅरेक्टरशी मला माझ्याशी जोडली गेली. याचा अर्थ माझ्यामध्ये किती काय आहे मला सांग. हो यशोदा म्हणते कृष्णाला की तू माती खाल्लीस का लोणी खाल्ल्यास तोंड उघड, तेव्हा तिला विश्वरूप दर्शन होतं. व्हॉट डज इट मीन? हो द होल युनिव्हर्स इज इनसाइड यू. वी डोंट हो. अंडरस्टँड दॅट. येस. मी फक्त माझ्याबद्दल बघतो, माझ्याबद्दल करतो. मी माझं घर, माझं माझं झालं पाहिजे बास. माझं शर्ट, माझं पॅन्ट, माझं अमुक तमुक. नाही रे, हो कारण तुम्हाला आज तू मला अभयकृपेने ओळखतोस म्हणून माझं अस्तित्व आहे. उद्या सुरेश गाडगीळने मला सांगितलं, कोण तू बाबा? हरवलेलं हा प्रतिबिंब महेश पर्यंत झालं, तर मला कोण ओळखणार आहे का मला सांग? माझ्या आई नाही नाही. वडिलांनी मला नाव दिलं म्हणून माझं नाव राहिलं, मला ओळख आहे. मला हो उद्या लोकांनी ओळखायचं मला ऍक्टर म्हणून टाळलंच लोकांनी, तर माझं अस्तित्व काय राहील मला सांग? हो लोकांना खरं. कळत नाही ना. येस. मला ना हो हे संपण्यासाठी मला एक दोन कविता सादर करायच्या आहेत, की ज्या येस येस कदाचित सांगा. मला असं वाटतं की ह्या अनुषंगाने खूप चांगल्या होऊ शकतात. हो हो. माझ्या वडिलांच्या कविता आहेत ह्या. हा माझे वडील लेखक आणखीन कवी होते, समीक्षक होते. अ, हा हा. खूप चांगले होते होते नाही आता. तर त्यांच्या काही कविता त्यांनी लिहिल्या होत्या. या साधारणपणे तुला मी कविता सांगतो. येस. अ, ही 92 सालची कविता आहे आणि तर त्याच्यामध्ये ना त्यांनी सेल्फ संदर्भात कविता लिहिलेली आहे. हा स्व संदर्भातल्या कविता. तर मला असं होतं की आपण हे जी सांगता आपण जी काही करतो आहोत, तर त्या हो संदर्भामधल्या ही 2 कविता माझ्यासाठीच्या असं बाबांनी लिहिलेल्या आहेत. तर हा ती हा ही हा साधारणपणे 8 ऑगस्ट 1992 भोस जे आमचं हा गाव आहे, तिथे हा लिहिलेली आहे. आणि हा. दुसरी कविता ही 8 ऑगस्ट 92 चिकोडी, जे आमचं गाव, बाबांचा जन्म तिकडची आहे कविता. तर ओके. त्या 2 हा कविता माझ्यासाठीच्या मध्ये पहिली कविता अशी आहे, की हा कोणती दिशा माझ्यासाठी मी कुठे चाललो आहे? कोणती दिशा माझ्यासाठी मी कुठे चाललो आहे? कोणती वाट या माझ्या पायास खेचते आहे? हा मी काल मी काल हा. कालच्या काल हा असाच चालत होतो आणि अशाच कसल्या कसल्या प्रश्नांनी पिडलो होतो. हम्म, माझं काही आठवत नाही प्रस्थान ठेवले केव्हा. माझं हम्म, काही आठवत नाही प्रस्थान ठेवले केव्हा. कारण तर काहीच नव्हते माझं पुढे समर्पक तेव्हा. हा. मी फक्त चालतो आहे. मी फक्त हम्म, चालतो आहे. चालणेच झालो आहे आणि हम्म, पायच मम पत्र पेरावे म्हणतो आहे. ही हा कविता. आणि दुसरी, कणीला बांधून जगणे खांद्याला बांधून काठी. हा काठीला बांधून जगणे खांद्याला बांधून काठी.
काहून भरकटले जणू मी माझ्याच सावलीसाठी. सध्या आपलं काय चाललंय, आपण काय करतो, हो आपण त्या धावतो आहोत त्या हो सगळ्या ह्याच्यामध्ये. काठीला बांधून जगणे खांद्याला बांधून काठी, काहून भडकलो जणू मी माझ्याच सावलीसाठी. मज हम्म, काय हवे अन मी गा शोधतो असे तरी काय. मज हम्म, काय हवे अन मी गा शोधतो असे तरी काय. जे दिसेन त्याच्यासाठी चालून दमवितो पाय. नभ हम्म, फक्त स्वतःला ताणी, नभ फक्त स्वतःला ताणी घेऊन ध्यास क्षितिजाचा. कुणी हा झाड किती अस्वस्थ ज्या वेध आदी बीजाचा. हा मोकळा करावा खांदा, मोकळा करावा खांदा मातीवर उतरून ओझे. मातीने सार्थ करावे हे पाय अन फिरणे माझे. त्या दोन्ही हो कवितांमध्ये जे लक्षात आलं असेल तर हो पायच मम सर्वत्र पेरावे म्हणतो आहे. हे पेरावे हम्म, म्हणजे हा थांबावं, त्या ठिकाणी हा पॉज घ्यावा, विचार करावा की आपण काय केलं, काल काय नाही. मी काल हो कालच्या काळात असाच चालत होतो आणि अशाच कसल्या कसल्या प्रश्नांनी भिडलो होतो. या लॉकआउटच्या काळामध्ये ना आपण जरा थांबा, एक पॉज घ्या, येस विचार येस करा आतापर्यंत काय केलं, काय नाही केलं. मोकळा हो करावा खांदा, मातीवर उतरून ओझे. जे इतक्या वर्षांचं ओझं आपल्या अंगावरती आपण वणवण हिंडलो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये हे ओझं खांद्यावरचं मोकळं करा. मातीने सार्थ करावे हे पाय आणि फिरणे माझे. मी इतके वर्ष या पायाला घेऊन हे ओझं खांद्यावर घेऊन जो वणवण फिरलोय ना, ते हो सार्थ करावं. थोडा स्वतःचा विचार करा बाबांनो, काय केलं आपण, काय नाही. तुम्हाला पॉज मिळाला, हा पॉज खूप महत्वाचा आहे. हो हा पॉज मिळाला आयुष्यामध्ये आणि हा दुर्दैवाने का असेना, पण तो दुर्दैवाने मिळाला पॉज हा सुदैवाने करून घ्या आणि थोडा विचार करायचा आपण काय घेतलं. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. येणारा घेता घेता हात घ्यावे. याचा अर्थ हात काय आहे? आपण त्याचा करा बाबांनो. हो ही हो वणवण कुणासाठी आहे? थोडा पॉज घ्या, विचार करा आणि मग पुढचा आखा. सगळं चांगलं होईल. पण हवस, वासना ह्या सगळ्या प्रकार आहेत ना. माझ्या एका सिनेमाचा डायलॉग होता, सॉरी मी वाढवतोय तुझं इंटरव्ह्यू थोडासा, चालेल की नाही 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 भूख, नाही नींद और वासना जितनी बढ़ाई उतनी बढ़ती है, जितनी घटा सकते हो उतनी घट जाती है. त्या ज्या हम्म, वासना आहेत, त्या वासना कमी करूया. ती जी हो भूक आहे ना, ही कमी करूया. ती येस झोप आहे ना, झोप म्हणजे पडदा, डोळ्यावरती पडदा, की बाबा शेजारी घाण होते आणि मला माझ्यावरती घाण मी काढतो. हा डोळ्याचा पडदा आहे. हो हा पडदा काढा. हा पडदा काढा. हो आणि लॉकडाऊनचा पिरियड आहे ना, हा लॉकडाऊन पिरियड स्वतः आत जावा, स्वतःच्या आत जा. आणि आज जो विचार करा की नक्की काय आहे, काय नाही आहे ते. आणि नव्याने सुरुवात येस करूया. करा असं म्हणायला मी हो काही अधिकार नाहीये मला करा असं म्हणायचं. आपण सुरुवात करूया. कारण शेवटी हो एकमेका साहित्य अवघे जरू सुपंथ. ते अवघे दुरुस्त सुपंथ पण करायचं, कुपंथ करायचं आहे. हे आपल्या हो हातामध्ये आहे. तर येस तू पण काळजी घे. येस सर येस सर सुरक्षित राहा. सर काय सांगू शकतो त्याच्यावरती? येस 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 थँक्यू सर. म्हणजे एवढं म्हणजे त्या कविता खरंच आत्ता उपयोगाच्या आहेत. प्रत्येकजण काही ना काही लिहितोय वाचतोय, तर त्यामध्ये तुम्ही एक चांगली म्हणजे प्रत्येकासाठी एक अनुबोधनपर कविता दिल्याबद्दल मला धन्यवाद म्हणायचे. आणि कविता 92 सालची आहे, म्हणजे आज 2020. एवढ्या वर्षानंतर पण तो मेसेज तसाच राहिलेला आहे. म्हणजे लोक कसे आहेत तुम्ही बघू शकता. येस थँक्यू सर. म्हणजे एकदम चांगला आहे, चांगला हे झालं.